भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, चोरीला गेलेला पैशाचा पर्दाफाश। मध्य प्रदेशातून 8,80,000ची रोकड हस्तगत। भोकरदन शहरातून भारतीय स्टेट बँकेमधून बचत गटाचे पैसे काढून पिकअप वाहनात ठेवलेली तब्बल 9 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याची घटना अवघ्या काही दिवसापूर्वी घडली होती। या गुन्ह्याचा अत्यंत वेगाने व कौशल्यपूर्ण तपास करत भोकरदन पोलिसांनी मध्य प्रदेशपर्यंत धाव घेऊन अवघ्या काही दिवसातच 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। त्यांच्याकडून गुन्ह्यातील तब्बल 8,80,000 रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 जुलै रोजी फिर्यादी बबिता भागाजी इच्छे वय 40 राहणार कोठा जहागीर यांनी जय योगेश्वर बचत गटाचे भारतीय स्टेट बँकेतून 9 लाख रुपये काढले होते। हे पैसे त्यांनी आपल्या पिकअप वाहनाच्या क्रमांक MH21BH0504 केबिनमध्ये ठेवले। त्यानंतर वाहन भोकरदन ते जाफराबाद रोडवरील रत्नमाला लॉन्सजवळ उभे करून फिर्यादी व साक्षीदार चहा पिण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डाव्या बाजूची काच फोडून रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। असा लागला गुन्ह्याचा छडा। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांनी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली। SBI बँक व परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले। संशयितांचे फोटो मिळवून पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची कोणतीही पूर्व माहिती नसताना अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला। तपासात हे आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलीस पथक तात्काळ मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यात रवाना करण्यात आले। 3 आरोपी जेरबंद 8,80,000 जप्त। पोलिसांनी सापळा रचून खालील 3 आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 8,80,000 रुपये रोख हस्तगत केले। आरोपी राहुल उत्तम सिसोदिया वय 22 राहणार गुलखेडी तालुका पचौर जिल्हा राजगड, कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदिया वय कडिया सासी तालुका पचौर जिल्हा राजगड, कल्लू उर्फ जयप्रकाश सांसी वय 25 राहणार मुगावली तालुका गुणा जिल्हा अशोकनगर मध्य प्रदेश। आरोपींची मोडस ऑपरेंडी गुन्हा करण्याची पद्धत। आरोपी हे सोन्याच्या दुकानात आणि बँकात जाऊन रेकी करतात। एकावेळी एक आरोपी बँकेच्या आत तर दुसरा बाहेर वाहनासह पाळत ठेवून असतो। या गुन्ह्यामध्ये 2 किंवा त्याहून अधिक संशयित सहभागी असतात। हे आरोपी गुन्ह्यापूर्वी किंवा नंतर लॉजवर थांबणे टाळतात। प्रवास करताना ते मोटरसायकलचा वापर करतात। चेहऱ्यावर नेहमी हेल्मेट घालतात। भोकरदन पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना मोलाचे आवाहन। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून खालील काळजी घेण्याचे सुचवले आहे। मोठी रक्कम एकट्याने घेऊन प्रवास करू नका। शक्यतो ऑनलाईन व्यवहारांचा वापर करा। रोख रक्कम उघडपणे कोणासमोरही दाखवू नका। बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा आपल्या कार्यालयात जा। वाटेत कुठेही अनावश्यक थांबणे टाळा। शक्यतो CCTV कॅमेरे असलेल्या परिसरातच आर्थिक व्यवहार करावेत। बँक परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती मदतीचा बहाणा करत असल्यास सावध राहा। मोठी रक्कम असल्यास सोबत विश्वासातील ओळखीची व्यक्ती ठेवावी आणि निर्जन स्थळी थांबणे टाळावे। बँकांमधील सुरक्षा रक्षकांनी संशयास्पद ग्राहकांवर लक्ष ठेवावे। कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 वर संपर्क साधावा। पोलीस पथकाचे अभिनंदन। ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, संतोष बनकर, किशोर मोरे, उमेश टेकाडे, शिवाजी जाधव आदींच्या पथकाने पार पाडली आहे। भोकरदन पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। जी चोरीची घटना घडलेली होती त्यामध्ये सगळ्यात कमी वेळेत भोकरदनची जी टीम आहे, आपले किरण बिडवे PI, राहुल बांगर PSI राजपूत आणि त्यांचे इतर जे सहकारी आहेत अंमलदार आणि माननीय SP साहेबांचं जे गायडन्स आहे, याच्यामुळं खूप कमी वेळात तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यामध्ये जी घटना घडली SBI बँकेमध्ये, त्या ठिकाणच्या CCTV फुटेजचे ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती, तसेच राज्याच्या बाहेरील जे मध्य प्रदेशमधले जे आरोपी होते त्यांच्याशी योग्य समन्वय साधून पोलीस निरीक्षक बिडवे यांनी टीम पाठवली आणि अतिशय उत्कृष्टरित्या जवळपास 90% जास्त आपण ते कॅश रिकव्हरी केलेले आहे। यामध्ये जे आरोपी होते ते खूपच सराईत होते। त्यांची मोडस ऑपरेंडीमध्ये ते ज्या ठिकाणी अशी कॅशचं ट्रान्झॅक्शन होतं त्या ठिकाणी रेकी ते करतात। शक्यतो ते मोटरसायकलचा वापर करतात, हेल्मेट वापरतात चेहरा दिसू नये म्हणून, आणि
यांच्यावरती अगोदर पण गुन्हे दाखल आहेत आणि ते लॉटचा वापर करत नाहीत गुन्हा घडल्यानंतर. त्यामुळे ह्या एवढे सगळे चॅलेंजेस असताना यांनी गोपनीय माहिती आणि एका चिकाटीने प्रयत्न केले आणि आपल्याला ते पूर्ण कॅश मिळाली. आरोपींची नावं सुद्धा निष्पन्न झालेली आहेत, त्यांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करू. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशन खूप चांगली कामगिरी केली. काय आवाहन करणार तुम्ही नागरिकांना सर? ह्या घटनेच्या अनुषंगानं बघितलं तर असं वाटतं जी कॅश आपण ट्रान्झॅक्शन करतो आणि कॅरी करतो तर यामध्ये काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ह्या घटनेत तरी CCTV फुटेज होते, परंतु ती बॅग त्यांनी एका वाहनामध्ये ठेवली आणि बाहेर चहा पिण्यासाठी गेले होते. तर शक्यतो कॅश ट्रान्झॅक्शन करताना आपण सोबतच ठेवावी, जास्त सिक्युरिटीचा वापर करावा आणि शक्यतो शक्य असेल त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवहार करणं योग्य राहील, जेणेकरून अशा घटना घडण्यापासून आपण परावृत्त करू. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.